नमस्कार, माझं नाव सौरभ पाटोळे। आता इलेक्शनचं खरं तर वातावरण तापलेलं आहे। याच वेळात आम्हाला आमच्या समस्या सांगण्याची वेळ येणार आहे। तर आम्हाला तरुण पिढीला मुख्यतः ज्या समस्यांना सामोरे जावं लागते, पहिली गोष्ट म्हणजे रोजगार, दुसरी गोष्ट म्हणजे जे व्यवसाय करू इच्छितात त्यांना कुठल्याही सरकारच्या योजनांचा वापर मिळत नाही। तिसरी गोष्ट म्हणजे बाकी जे लाईट असेल, पाणी असेल, वेळेवरती कचरा गाडी येणं असेल, या सगळ्या गोष्टी असेल, त्या गोष्टींच्या खूप ज्या अडचणींना आम्हाला सामोरे जावं लागतं। तिसरा म्हणजे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता साताऱ्यात नवीन उद्योजकांना जर व्यवसाय चालू करायचा असेल तर खूप साऱ्या युथच्या मुलांच्याकडे पैसे नसतात। तर त्यांच्याकडे एकच उपाय असतो की आपली हातगाडी वगैरे असं काहीतरी करून एक व्यवसाय करावा। तर असा आपल्या आजूबाजूला असेल किंवा राजवाडा चौपाटी इकडे तिकडे असेल, बाहेरच्या बाह्य लोकांचा जास्त ठिया झालाय। तर त्यांना बाजूला घेऊन आपल्या इथला जो राहणारा युथ आहे त्यांना पहिली तिथे प्रेरणा मिळावी, पहिला चान्स त्यांना संधी मिळावी असं मला वाटतं। आणि प्रत्येक जे कोण निवडून येतील, शिवानीताई असतील, अजून कोण असेल, त्यांनी आमच्या पाठीशी युवा उद्योजकांच्या असेल किंवा नोकऱ्यांच्या ह्याच्यात असेल खंबीरपणे उभं राहावं, एवढंच आम्हाला वाटतं। हा प्रभाग हा दोन्हीतून विस्तारला गेला। प्रभाग क्रमांक म्हणजे हा 15 नंबर आणि 5 नंबर हा एकत्रित असा आमचा पूर्ण हा वार्ड होता। आणि पाहायला गेलं तर दोन्ही वार्ड प्रभागामधील हा 5 नंबर असा प्रभाग आज नवीन रूपात तयार झालेला आहे की तिथे जास्त करून अवैध व्यवसाय हा खूप प्रमाणात वाढलेला आहे। आणि असं असताना गेली कित्येक वर्ष ह्या अगोदरच्या पहिल्या नगरसेवक यांनी कुठलीच त्याची दक्षता घेतली नाही। ह्या प्रभागात आपल्या कुठलाच विकास झाला नाही। आजपर्यंत मी या समाजकार्यात 30 वर्ष काम करतोय ह्या प्रभागामध्ये, की गोरगरीब कुटुंबामध्ये स्वतः हाताने जेवण बनवून ह्या लॉकडाऊनच्या अतिप्रथा काळात, कोरोना संकटात मी अन्नदान कार्य केलेले। याच्या अगोदर आपण पाहिलं गेलं तर प्रभागात ह्या सर्व नेत्यांनी, आपल्या ह्या प्रभागातील नगरसेवकांनी कुठलीच कामं अशी केली नाहीत। आणि आम्ही त्यांना तुमच्या कामाचं विजन विचारलं तर तुम्ही 30 वर्षांनंतरून आज तुम्हाला नगरसेवक व्हायचंय म्हणून आमच्या प्रभागात तुम्ही आलात, परंतु तुमचं विजन काय हे विचारलं तरी त्यांचं विजन काहीच नाही, फक्त त्यांना नगरसेवक हे पद पाहिजे। आज 7-8 वर्ष पाहतोय आम्ही प्रीतम कळसकर यांचं कार्य, त्यांच्या मिसेस शिवानीताई कळसकर यांचं कार्य, की लहान मुलांपासून ते महिलांपासून महिला सबलीकरण आणि विविध अशा सामाजिक कार्यात ते अग्रेसर असतात। म्हणून आमच्या ह्या पेठेचा विकास, ह्या प्रभागाचा विकास होण्यासाठी आम्ही शिवानीताई कळसकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत।